नमस्कार भक्तांनो, आज आपण जाणून घेणार आहोत जया एकादशी व्रताची संपूर्ण माहिती, जिच्या व्रताने पाप नष्ट होतात, संकट दूर होतात आणि मोक्षाचा मार्ग खुला होतो। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आहे विशेष उपाय आणि मंत्र। जया एकादशी कोणत्या दिवशी असते? जया एकादशी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी असते। ही एकादशी विजय, यश आणि पापमुक्ती देणारी मानली जाते। या दिवशी भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाची पूजा केली जाते। आता जाणून घेऊया जया एकादशीचे महत्त्व। पद्मपुराणानुसार जया एकादशीचे व्रत केल्याने भूत प्रेत बाधा दूर होते, जीवनातील अडचणी नष्ट होतात, नकारात्मक शक्ती निघून जातात, मृत्यूनंतरही मोक्ष प्राप्त होते, पुण्य वाढते, पाप नष्ट होते। हे व्रत केल्याने हजारो यज्ञाचे पुण्य मिळते असे सांगितले जाते। जया एकादशी व्रत कथा। पूर्वीच्या काळात स्वर्गामध्ये माल्यवान नावाचा गंधर्व आणि त्याची पत्नी पुष्पवती राहत होती। एकदा ते दोघेही इंद्रसभेत नृत्य करत असताना एकमेकांच्या प्रेमात हरवले। त्यामुळे नृत्यामध्ये चूक झाली आणि इंद्रदेवाने रागावून त्यांना पिशाच योनीत शाप दिला। दोघेही हिमालयामध्ये दुःखाने जगू लागले। एक दिवस माघ शुक्ल एकादशी आली। त्यांच्या हातून कळत न कळत उपवास झाला, रात्र जागरण झाले आणि प्रभू विष्णूचे स्मरण झाले। त्या व्रताच्या प्रभावाने त्यांचा शाप नष्ट झाला आणि दोघेही पुन्हा स्वर्गात राहायला गेले। भक्तांनो, म्हणूनच या एकादशीला जया एकादशी म्हणजे विजय देणारी एकादशी असे म्हणतात। आता जया एकादशीची पूजाविधी कशी ते जाणून घेऊ। जया एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा, घरात स्वच्छता करा, विष्णू भगवानाची मूर्ती किंवा फोटो ठेवा, पूजेसाठी लागणारी सामग्री, तुळशीची पाने, पिवळी फुले, धूप, दीप, फळे, नैवेद्य, पंचामृत, ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा, रात्रभर जागरण करा, विष्णू सहस्त्रनाम जपा। व्रताचे नियम। पूर्ण उपवास करायचा, फक्त पाणी किंवा फलाहार, खोटे बोलू नये, भांडण टाळावे, ब्राह्मण किंवा गरजूंना दान द्यावे। तर भक्तांनो, आता जया एकादशी केल्याने होणारे फायदे जाणून घेऊया। ही एकादशी केल्याने नोकरी व धंद्यातील अडचणी दूर होतात, शत्रूवर विजय मिळतो, मन शांत होते, घरात सकारात्मकता वाढते, पितृदोष, ग्रहदोष कमी होतात। विशेष उपाय कोणते? या दिवशी तुळशी समोर दिवा लावा आणि 11 वेळा म्हणा ओम नमो नारायणाय। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे रोज भक्तीचे व्हिडिओ मिळतील।